पुण्यामध्ये हाच जल्लोष अगदी पाहायला मिळतोय। पहाटेपासून पुण्यामध्ये बाप्पांचं आगमन झाल्यानंतर दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहे पुण्यातून। अमोल, पुण्यामध्ये कशा पद्धतीचं वातावरण सकाळपासून उल्हासित असं वातावरण पाहायला मिळतंय? आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन घरोघरी केलं जातंय। गणेश मंडळांच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून अलोट गर्दी भक्तांनी मंदिरांमध्ये केलेली आहे। नक्की शुभम, एक भक्तिमय वातावरण सध्या पुणे शहरामध्ये निर्माण झालेलं आहे। अगदी पहाटेपासूनच गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे। सध्या आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आहोत आणि इथं सुद्धा मुख्य जे मंदिर आहे या मंदिरामध्ये जिथं बाप्पा विराजमान असतात तिथं आपल्याला सुंदर अशी बाप्पांची प्रसन्न करणारी मूर्ती आहे ती सध्या पाहायला मिळते। आणि थोड्याच वेळात ही मूर्ती उत्सव मूर्ती आहे ती जिथं देखावा सादर करण्यात आलेला आहे, जटोली शिवमंदिर साकारण्यात आलेला आहे, तिथं ही मूर्ती आहे गणपती बाप्पांची ती नेण्यात येणार आहे। 8:30 वाजता खरं तर या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। आणि आता या संपूर्ण मुख्य मंदिरामध्ये आपण पाहतोय की अथर्वशीर्ष पठण आहे ते सुद्धा केलं जाते आणि सुंदर असे सुवर्णालंकार आहेत ते गणपती बाप्पाला चढवण्यात आलेले आहेत आणि आकर्षक आणि मन प्रसन्न करणारी अशी ही बाप्पाची नेत्रदीपक मूर्ती आपण पाहतोय की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी फक्त पुणेच नव्हे तर राज्यभरातून अनेक भक्त हे या ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळामध्ये येत असतात। आणि आताही आपल्याला असंच वातावरण, भक्तिमय वातावरण आहे ते सुद्धा पाहायला मिळते। आणि अगदी काही वेळामध्ये गणपती बाप्पांची ही मूर्ती असणार आहे ती या मुख्य मंडपातून बाहेर काढली जाईल आणि आकर्षक फुलांचा जो रथ आहे सजवलेला त्या रथामध्ये बाप्पा विराजमान होतील आणि बाप्पांची मिरवणूक आहे त्याला सुरुवात होईल। आणि साधारण सकाळी 11:11 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना आहे ती जटोली शिवमंदिर या हे जे मंदिर साकारण्यात आलेलं आहे या मंदिरामध्ये होणार आहे। आणि त्यामुळे हा सगळा मिरवणुकीचा सोहळा पाहण्यासाठी खरं तर संपूर्ण गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सुद्धा गर्दी या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये केलेली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय अगदी पहाटेपासूनच हे सगळे भाविक भक्त आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि अथर्वशीर्ष पठण या ठिकाणी केलं जातंय। गणपती बाप्पाचा गजर आहे तो सुद्धा या ठिकाणी केला जातो आणि पूर्णपणे वातावरण आहे ते भक्तिमय झालेलं आहे। आजपासून घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाचं स्वागत मोठ्या उत्साहामध्ये केलं जाणार आहे। पुण्यामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 3700हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळ आहेत तर 64 लाखाहून अधिक घरांमध्ये गणपती बाप्पा आज विराजमान होणार आहेत। पुण्याचं गणेशोत्सव हा जगामध्ये चर्चेला असतो। पुण्यामधले जे देखावे असतात हे सुद्धा पाहण्याजोगे असतात आणि त्यामुळे आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर पूर्णपणे पुणे शहर हे गर्दीने भारावून गेलेलं आपल्याला पाहायला मिळेल। वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे हे सुद्धा आता पुणे शहरामध्ये साकारलेले आहेत। भाविकांना ते सुद्धा पाहता येणार, सुद्धा घेता येणार। जल्लोष आणि उत्साह आपण पाहिलेला आहे। तुर्तास संवाद साधल्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।